चॅनलला नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण चाललोय माळरा ते हिंगोली। मी तुम्हाला जल्दी दाखवते या छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून। हा व्हिडिओ आवडला तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला करूया व्हिडिओला सुरुवात आणि व्हिडिओ पूर्ण बघा। आणि आजूबाजूचं कसं वातावरण आमच्या रोडचं खूप छान सुंदर, आजूबाजूची हरीभरी शेती पण दाखवते या व्हिडिओमध्ये। चला तर करूया व्हिडिओला सुरुवात। हा झालाय माळऱ्याचा ब्रिज, हिंगोलीवरून इकडे यासाठी। आणि हा जो आपला वरचा ब्रिज आहे बघू शकता। मेरे च्या बाजूलाच आहे। तो यहाँ पे राजस्थान गुजरातचा रायका धाबा होता आणि हा मिल आहे इथे बाजूला पुढे समजतं ते। आणि इथे बघू शकता ही बाजूला आहे लिंबोनी लावले आहेत, लिंबाचे झाडं लावले त्यांनी, जे की खूप सुंदर आहे। तर लिंबाचं उत्पन्न कितीतरी घेतो। ज्या जागी आम्हाला 1 ते 1.5 घंटा लागत होता त्या जागी आता 10 ते 15 मिनिटांमध्ये आम्ही हिंगोलीला जातो। खूपच सुंदर रोडचं काम केलं आहे। एक मात्र असतोय, रोडचं काम खूप छान झालेलं आहे, पण सिमेंटच्या ऐवजी याच्यात जर असं थोडंसं डांबरीकरण जर केलं तर हे पण चांगलं होईल। आपल्या माध्यमातून सांगण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि हा जो समोरचा टर्न दिसतो इथे अतिशय बिकट आहे परिस्थिती। इथे आपल्याला एक ब्रिजचं काम आहे पाहिजे, ब्रिज मंजूर असून, कारण या कोणाच्या याच्या भोवतालपासून आपल्याला हे होत आहे। आणि इथे ब्रिज असलाच पाहिजे, 100% इथे ब्रिज झाला पाहिजे, कारण की इथली क्रॉसिंग आहे ही फारच अवघड आहे। ते माझ्या मते तर 2-4 वेळेस ॲक्सिडेंट झाले असतील बहुतेक। काय मामू, कारण इथलं क्रॉसिंग फार अवघड आहे इथलं।
कारण समोर वाहन येणार किती वेगाने येते याचं काय सांगू शकत नाही आपण. हा इथे ब्रिज आवश्यक आहे, जसं आणि हा ब्रिज झाला पाहिजे, तिचं आमची मागणी तरी राहील. आणि इथे पण किती आहे, इथे किती लोक थांबलेले आहेत बघा, थांबत आहेत तिथे. याच्यावर थोडी वचक बसली पाहिजे. या किन्नर लोकांना पण थोडी वचक बसली पाहिजे शासनाची. मान्य आहे की त्यांचा जो धंदा आहे मागण्याचा, पण असं वाटत रोडवर मागण्याचा नाहीये. आणि हे ते गार्डन होणार होतं, पण याचं काम थांबलेलं आहे वाटते. बहुतेक हॉटेल आहे वाटते कितीतरी, पण जास्त जागच्या जागेवरच आहे काम. आणि हा इथे पुढे समाधान धाबा. खाली या पावसाळ्याच्या दिवसामध्येच खाली निसर्गरम्य वातावरण दिसतं. बाकी उन्हाळ्यामध्ये इकडे काही नाही, सर्व रखरख. तरी पण आमच्या हिंगोलीला पाहिजे तेवढा अजून काय पाऊस नाही झालेला आम्हाला. पावसाचे अजून आम्ही प्रतीक्षेत आहोत. कधी पाऊस येतो ते काय करत. आणि हा जो सिंगल रोड आहे हा डबल झाला पाहिजे, कारण की सिंगल रोडची वाहतूक आहे, सिंगल रोड चालता आणि याचं काम पण तेवढं पाहिजे. एका साईडनं टाकलं डांबरीकरण आणि दुसऱ्या साईडनं टाकलं. सिंगल रोड डबल झाला पाहिजे हमखास. हे त्या बाजूला गव्हर्नमेंट कॉलेज, जे मेडिकल कॉलेज आहे. पहिल्या सुटे ते इंजिनिअरिंग कॉलेज होतं आणि आता हे गव्हर्नमेंटच्या ताब्यात गेलं, गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज म्हणून झालेलं आहे आता. या इथे पोदार इंटरनॅशनल इंग्लिश स्कूल दिसते. ही बघू शकता पोदार इंटरनॅशनल स्कूल आमच्या बाजूला आहे. बहुतेक काम चालू झालेलं आहे, रोडचं घर टाकणं चालू आहे आणि टाकीचं पण काम पूर्ण झाले बघू शकता. रोड बघू शकता तुम्ही, आणखीन काय परिस्थिती सुधारली नाही. बाकी हायवे झाले चांगले, पण सिटी मधला रोड अजून नाही झाला चांगला. हे याचं एक दुपटीकरण झालं पाहिजे लवकरात लवकर. बाकी इकडे बाजूला प्लॉटिंग वगैरे छान पडत आहे. बाकी मानाल त्या मानानं आमच्या हिंगोलीची प्रगती बरी झाली.